नमस्कार, मी आपले जगच्या या चॅनलवरून बोलतोय। आता हा प्रयोग सुरू करायचा असं एकदा ठरल्यानंतर विविध विषयावरती माझी मतं व्यक्त करायला सुरुवात करावी असं वाटतंय की जेणेकरून तुम्हालाही थोडंसं त्यामधून काहीतरी चर्चा करावी, मतं व्यक्त करावीत आणि एक सामाजिक जागरण घडावं असं वाटतं। नाहीतर आपल्याकडं माहिती आहे की आपलं मत दुसऱ्याला सांगून दुसऱ्यालाही थोडं थोडं त्यामध्ये जागरूक करणं हे सुजाण नागरिकांचं एक कर्तव्य ठरतं। मी केवळ तेवढ्या एका भावनेपोटी आपल्याशी हा बोलायचा प्रयोग मी करत असतो। नाहीतर मला काय माझी विद्वत्ता मांडायची आहे आणि मला माझी मतं म्हणजे अगदी काय मोठी अरिस्टॉटल आणि प्लुटोची मतं आहेत अशातला अजिबात भाग नाही आहे। पण तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी समक्ष येणं हे काही शक्य नसतं आणि जगाच्या पाठीवर आज यूट्यूबसारखं किंवा सोशल मीडियासारखं जे माध्यम आहे ते अनंत लोकांना अनंत ठिकाणी अनंत विषयावर गप्पा मारायला उद्युक्त करतं असं मला वाटतं। आणि ही चर्चा ही होत राहिली पाहिजे। अनेक विषय आपण आपापसात बोलले पाहिजेत। आता अलीकडे जो विषय गाजत होता तो म्हणजे त्या कुणाल कामरा कोण आहेत ते गृहस्थ, मग त्यांनी एक कविता केली त्या शिंदेंच्यावरती उपमुख्यमंत्री आणि त्याच्यावरती रान पेटलं। मग त्यांचा स्टुडिओ फोडाफोडी झाली, मारामारी झाली। आपल्याला अलीकडच्या काळामध्ये या घटना नवीन नाही आहेत असं वाटायला लागलं की कुणीही काहीही बोलावं आणि त्यांनी बोललं की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्याचा निषेध करावा। काही काळापूर्वी त्या कोण केतकी चितळे त्यांनी एक पोस्ट टाकलेली होती, कोणीतरी भावे नावाचे मला वाटते कवी होते आणि त्यांनी ती कविता पोस्ट केलेली होती चितळेने, केतकी चितळेने। आता त्याच्या आधी काय झालं होतं की शरद पवारांनी पण पाथरवट नावाची एक कविता त्या एका कुठल्या कार्यक्रमामध्ये उद्धृत केली होती। त्या पाथरवटाचं दुखणं सांगताना त्याने सरळ सरळ म्हणायचं नाही पण त्यातला अर्थ लक्षात येत होता की तो ब्राह्मण समाजावरती त्यांचा रोख होता। आता तो का त्यांनी तसं करावं याला काही उत्तर नाही, म्हणजे असं करणं बरोबर नाही ना, कशासाठी असं। मग ही चिडवाचिडवी झाली की उलट प्रतिक्रिया येणारच। तशी ती केतकी चितळे नावाच्या एका तसं म्हणूया अल्पवयीनच म्हणूया की तिच्याकडून ती आली आणि पुरेशी काही त्याला प्रगल्भता म्हणता येणार नाही पण त्या कवीनं शरद पवारांच्यावरती थेट नाव घेतलं नाही तरी, म्हणजे शरद पवारने तरी पाथरवट कवितेच्या वेळेला थेट ब्राह्मण वाईट असं कुठं म्हटलं होतं। तसंच त्या कवीनं पण तरी त्यात जाता जाता तुका म्हणे पवारा असा एक शब्द उल्लेख केला होता। आता ह्या तुकारामानामध्ये का आणलं हाही प्रश्न। आता अशा तऱ्हेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे काही अपेक्षित नाही घटनेला, म्हणजे घटनेला अभिप्रेत असेलच अभिव्यक्ती तर उद्या समजा माझ्या दारासमोर किंवा गेटसमोर उभारून कोणीतरी कच्चा अद्वा तद्वा कचा कच मला शिव्या दिल्या, ह्याला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं का? किंवा लोकसभेमध्ये बोलायचं स्वातंत्र्य आहे आणि त्यांना विशेषाधिकारी आहेत किंवा विधानसभेमध्ये विशेषाधिकार आहेत असं म्हटल्यानंतर काहीही बरळावं, कसाही दुडगुज घालावा, काहीही बोलावं, सभापती म्हणायचं नाही, पंतप्रधान म्हणायचं नाही, मुख्यमंत्री म्हणायचं नाही, ह्याला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येत नाही। आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको त्या लोकांच्या हातात गेलेलं आहे, म्हणजे त्या मूर्ख लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी शहाण्या लोकांना गप्प बसायची वेळ यायला लागली। आता अभिव्यक्तीला काय असं अर्थ नाही आहे तसं त्या कोणते सज्जन कवी असतील कामरा त्यांनी शिंद्यांच्यावरती तशी जहरी कविता केली। आता ही बघितल्यानंतर शिंदेंचे अनुयायी म्हणजे काय अगदी मोठे सोशिक आणि ते शंकराचार्यांचे अनुयायी आणि चिदानंद रूप शिवोहम म्हणणारे वगैरे असे कोणी नाही आहेत, तीही माथी थोडी भडक आहेतच। हल्ली काय झालंय की या राजकारणामध्ये भडक माथ्याचीच माणसं राजकारणात येतात का काय असं वाटायला लागले। बाकीचे लोक त्या कचकचीत आणि त्या मारामारीत नकोच पडायला असं म्हणून शांत राहायला लागली। अर्थात हे शांत राहणं हे सुद्धा घातक आहे की कितीही काही म्हटलं तरी इतकं शांतता जर असेल तर ही माणसं अंगावर येतील आणि मारून टाकतील आपल्याला। म्हणजे एकेकाळी मुस्लिम आक्रमक आले आपल्या देशामध्ये किंवा इंग्रज आले, त्यांनी अत्याचार केले, त्यावेळेला आपली जनता विखुरली जाऊन शांत राहिली म्हणूनच त्यांचं आक्रमण इतक्या जबरदस्त प्रमाणामध्ये घडलं आणि हा देश त्यांनी धुवून काढला। असं जर उद्या झालं तर काय करायचं? एखादी जात, एखादी जमात, एखादा वर्ग, एखादे स्त्री पुरुषांपैकी एखादा वर्ग, एखादा गट
एखादा समाजगट, एखादा राजकीय पक्ष हा केवळ दुर्बळ आहे म्हणून त्याच्यावरती जर तुम्ही वाटेल तसं बोलायला लागलात तर ते कसं चालेल? त्याला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येत नाही. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जपून वापरावं लागतं. किंबहुना स्वातंत्र्य याचा अर्थच बंधनं असा आहे. स्वातंत्र्याला प्रगल्भतेची बंधनं असतात. तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं, तुमचं स्वातंत्र्य जपावं म्हणून मला बंधनं सांभाळावी लागतात आणि म्हणून मी बंधनं पाळणं आणि तुम्हाला स्वातंत्र्य उपभोगू देणं ह्याचं नाव प्रगल्भता असते. आपल्याकडे सध्या उलट झालंय. तुम्ही गप्प बसायचं, मी काय बोलेन ते ऐकून घ्यायचं. म्हणजे शरद पवारांनी जी कविता म्हटली ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, केतकी चितळेंनी म्हटली की ती तुरुंगात, किंवा इकडं हे कोण कामरा कविता म्हणतात त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यांना फोडाफोडी केली की ते स्वातंत्र्याचा भंग झाला म्हणून ते आत. असं जर झालं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे. आपल्याकडं अशी म्हण आहे, एका इंग्रज थोर विचारवंतांना असं म्हटलं होतं की माझ्यात आणि तुझ्यात मतभेद भरपूर आहे, तुझा आणि माझा व्यक्तिगत विचारांचा संघर्ष आहे, परंतु तरीसुद्धा तुला ते मत तुझं व्यक्त करता यावं म्हणून मी संघर्ष करेन. म्हणजे तुझं मत व्यक्त करण्याचा तुला इतका अधिकार पोचतो की त्याच्यासाठी माझी संघर्षाची आणि लढाईची तयारी आहे. याला म्हणायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. नाहीतर तुम्ही उगं काहीही बरळायचं. दोन भांडणं जेव्हा एखाद्या चौकात लागतात तेव्हा शहाणा माणूस काही तिथं ऐकायला थांबत नाही. अगदीच आपली ताकद असेल तर सोडवायला जातो. घटकाभर अरे बाबांनो असं करू नका रे असं फार तर फार म्हणायला जातो. कदाचित त्यालाच रट्टे बसायचा संभव असतो, पण तरीसुद्धा जपून का होईना अरे बाबा असं नाही, शांत हो, काय झालं तुला असं म्हणून त्याला शांत करू पाहतो. पण ते दोघं जण जे पेटलेले असतात त्याच्या तिथं जाण्याचं सामान्य माणसाचं किंवा कोणा सज्जनाचं धाडस होत नाही. त्याचं कारण हे की ही दोन्ही माणसं अशी पेटलेली असतात. मला असं वाटतंय की अलीकडच्या काळामध्ये दोन संघटना असतील, दोन समाजगट असतील, दोन जाती असतील किंवा दोन राजकीय पक्ष असतील, यांच्यामध्ये जे युद्ध चाललेलं आहे ते केवळ हाणामारी आणि गाढवी संघर्ष ज्याला म्हणतो लाथाळी ते चाललेलं आहे. आणि म्हणून कामरांची बाजू घ्यायची का नाही त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणी म्हणणार नाही. आणि इकडं केतकी चितळेंनी जे शरद पवारांच्यावरती कविता टाकली तीही काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक नमुना होता असं अजिबात नाही. त्यांनी त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या शारीरिक दुर्बलतेचा तसा थोडासा टवाळखोरीचा सूर होता. तो तर अतिशय घातक आणि चूक होता. अहो आपण कोण, आपलं वय काय, आपले अनुभव काय, आणि शरद पवार कुठं? शरद पवारनी केलं त्यात काय चूक का बरोबर हा नंतर बघूया. पण त्यांनी चूक केली म्हणून मी चूक केली मग शरद पवारांचं कसं खपवून घेता, आमचं का नाही, असं जर आता भांडत बसायचं असेल तर मला वाटतंय की तू डोळा फोडलास म्हणून मी डोळा फोडणार. याच्यात इंग्रजीत एक म्हण आहे, आय फॉर द आय द वर्ल्ड गोज ब्लाइंड. म्हणजे तू डोळा फोडलास म्हणून मी डोळा फोडणार असं जर म्हणत बसलो तर हे जगच आंधळ होऊन जाईल. म्हणून या सगळ्यांनीच एक सामोपचारानं वागावं असं काय आपल्यासारखं म्हणून चालत नाही. त्यांचा तो स्वभाव आहे. परंतु त्याची चर्चा सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक जीवनामध्ये व्हायला लागली तर नको त्या गोष्टींना आपण महत्त्व द्यायला लागलो आणि आपले उद्योग, आपली मोठी कल्पना, आपले अभ्यास, आपले विचारविमर्श ह्याला पारखं व्हायला लागलो. म्हणून मला वाटतंय की त्याच्यामागं फार न धावता ही आपली जी एक योजना असते, आपल्याला परमेश्वरानं भरपूर काम दिलेलं असतं सज्जन माणसांना. लोकशाहीसाठी त्याची गरज आहे. शहाण्या लोकांना अधिक जागरूक केलं पाहिजे. जे अडाणी आहेत त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना देशाची कल्पना दिली पाहिजे, समाजाची कल्पना दिली पाहिजे, चूक बरोबर सांगितलं पाहिजे. परंतु जे चुकीचं वागतात त्यांच्या नादाला फारसं लागू नये. मग ते कामरा असू देत, ते चितळे असू देत, ते राजकीय पक्ष असू देत, ते विधानसभेत तर आणि लोकसभेत काय चाललंय हे आपण बघतो. निवडणुकीच्या वेळेला मतदान करताना अवश्य त्याचा विचार केला पाहिजे की ही मंडळी काय करतात, तिथं विधानसभेत गेल्यानंतर किती उपस्थिती आहे, कोणते प्रश्न मांडतात, कसे मार्गी लावतात, लोकशाहीनं आणि डॉक्टर आंबेडकरनी दिलेली जी घटना आहे त्यानुसार किती वागतात, या सगळ्याचा विचार करून मतदान अवश्य करावं. योग्य अयोग्य ठरवावं, चूक बरोबर निवडावं, त्याचा स्वीकार करावा. परंतु ह्या घातक प्रवृत्तींना फारसं बळ देऊ नये. ते कामरा असू देत नाहीतर काय त्यांच्या कविता असू देत, त्यांच्या त्यांना लखलाभ. ते कितीही मोठे कवी असतील तरी त्यांची कविता इतक्या प्रगल्भ समजून घेण्याइतके आपण शहाणे नाही असं म्हणावं आणि आपल्या मार्गी चालू लागावं. मला वाटतं तुम्हीही या मताशी सहमत व्हाल. अवश्य त्यासाठी जर झालात तर सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि ह्या सगळ्या प्रयोगाला बळ द्या.